फायनलचा सामना आहे. बामणडोंगरी संघ बॅटिंग करतोय. 2 षटकांचा सामना. दोन्ही संघ बामणडोंगरींचे असल्या कारणाने आम्ही हा निर्णय घेतला डायरेक्ट फायनल आता खेळवतोय. पहिल्या चेंडूवर बॅटिंग टीम बामणडोंगरी. धावसंख्या धावफलकावर टोटल 6 धावा आहेत. गोलंदाजी करताना दीपक, स्ट्रायकर एंडला आर्यन, तर गोलंदाज दीपक. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, संधी मिळेल का? गोलंदाज, गुड कॅच. आर्यन झाले बाद. धावसंख्या, विकेट मिळाली. टोटल रन्स, एकूण धावा धावफलकावरती 7 रन्स ऑन बोर्ड. बॅटिंग टीम बामणडोंगरी संघ फायनल मध्ये 2 हात करताना दीपक. आर्यन बाद झाले. नवीन फलंदाज टोटल रन 7 धावा आहेत. आज ढाकटी पंढरी तालुका नियामध्ये जो खोपोली संघ खेळला आणि आता बामणडोंगरी संघाविरुद्ध 2 हात करताना दीपक. पुढचा चेंडू. गोलंदाजीचा हा तिखट मार आहे. फारशा संधी निर्माण करून देत नाही. ज्यामध्ये आर्यन होता त्या आर्यनला बाद केल्यानंतर या सामन्यामध्ये त्यांचं योगदान आपण जरूर पाहिलं. टोटल रन्स आतापर्यंत पुन्हा एकदा आपण पाहतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 8. ऑन साइडला ट्राय करते दूरवर फिल्डर रेडियम. धाव घेण्याची तयारी. कुठे का होईना धावा येणं आता खूप महत्वाचं. मागच्या सामन्यामध्ये सांगडे संघाला पराभूत केल्यानंतर आपण पाहतोय आर्यनचं योगदान. नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न दीपक गोलंदाजी करतो आणि एकूण धावा त्या फलकावरती टोटल 11 धावा आहेत. 11 रन्स. हा चेंडू जरूर आपण पाहिला डिक्लेअर झोन कडे गेला. मात्र इथे प्रयत्न नक्कीच होईल. पहिले षटक प्रगतीपथावर दीपक यांचा आतापर्यंत टोटल धावा धावफलकावरती 12. बॅटिंग टीम 12 वर पोहोचल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2 षटकांचा हा फायनलचा सामना आणि धावा धावफलकावरती 12. 2 षटकामध्ये किती टार्गेट उभं केलं जाईल आपण पाहतोय. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक रबर बॉल स्पर्धा 4 दिवस ही स्पर्धा आपण पाहिली. आता अंतिम टप्प्यामध्ये अगदी राजीव गांधी मैदानावर सायंकाळच्या या वातावरणामध्ये आता आपण फायनल पाहतोय. बॅटिंग करताना टीम बामणडोंगरी संघ 1 षटकानंतर 12 धावा आहेत. दुसरं षटक. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा सुंदर गोलंदाजी केली सुनीलनं. जे षटक होतं 1 धावेचं आपल्या प्रभावी षटकानं सर्वांची मनं जिंकली आणि तो सुनील पुन्हा एकदा षटक घेऊन फायनल मध्ये. हा वेगवान चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. बामणडोंगरीला धावा बनवायचे आणि तोच प्रयत्न इथे सुरू आहे. तितक्या ताकदीचे प्रयत्न करताना दोन्ही फलंदाज मैदानावर. एकूण धावफलक 13. अंतिम फायनलचा सामना पाहतोय या स्पर्धेमध्ये. सुनील
धाकटी पंढरी खोपोलीकडून. दोन्ही संघ आता थोड्या चांगल्या स्थितीमध्ये, मात्र जर धावसंख्येचा ओघ वाढवला तर हा बेनिफिट असेल टीम बामण डोंगरीला. चेंडू शिल्लक 4. डिक्लेअर झोन मध्ये धावा आपण पाहतो. ओपनिंग पेअरचा आर्यन बाद झाल्यानंतर मॅच मध्ये धावा जमवताना आज संघ चांगल्या पद्धतीने एकजूट होता, चांगले योगदान. मात्र आता तेच गुणकौशल्य सादर करत असताना खोपोली संघ आज त्यांच्या खेळाडूंकडून चांगला खेळ. अजूनही चेंडू शिल्लक 4 धावा आहेत त्या 14. 4 चेंडूमध्ये चांगल्या धावेची गरज आहे आणि तोच प्रयत्न इथे केला जाईल. ओ बॅटच्या मधोमध हा चेंडू पाठवला डीप कडे. 9/3 चेंडू शिल्लक आणि एकूण धावा धावफलकावरती टोटल 20. आता बऱ्यापैकी स्कोर पुढे सरकेल. धावा बनवाव्या लागतील आणि तो जबरदस्त फलंदाजाचा विस्फोटक प्रांगणामध्ये आपण पाहतो. अजूनही फायनलचा थरार मैदानावर सुरू आहे आणि आपला विस्फोटकपणा दाखवत धावा झळकवल्या. धावफलकावर 20. गोलंदाज सुनील मागच्या मॅच मध्ये 1 धावेचे षटक आणि तो आपलं पावित्र्य पुन्हा एकदा दाखवतोय. आगेकूच तर करावी लागेल गोलंदाज सुनीलला. पुन्हा एकदा वेगवान फटका करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर पूर्ण आउटफील्ड मध्ये अडकलाय. 2 धावा प्रयत्न होईल. रनिंग चांगली आहे. 3 धावेसाठी भूक होती धावांची. धोका होईल का? आणि हा धोका होता मात्र तो धोका टळलाय. गुड रनिंग. दोघांची आपण बॉन्डिंग पाहिली, खूप छान. चांगला समन्वय साधला आणि संघासाठी चाणक्य पद्धतीने धावा जमवताना आता संघ पोहोचलाय 23. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुनील सज्ज होणार. पुढचा चेंडू ओ फ्लिक करतो. चेंडू लावेमध्ये जरूर आहे. अंतर्वर्तुळाच्या बाहेर झेल होणार का? नाही. सुरक्षित. 3 क्षेत्ररक्षक एकत्र आले. सहज पद्धतीने धावा पूर्ण होतील. मात्र एक फलंदाजी तयारी नाहीये. धोका होता मात्र तो धोका टळलाय. सावधानता, संयमता, चांगली कसोटी दोन्ही संघाची. शेवटचा चेंडू बाकी असेल. धावा धावफलकावरती 25. फायनलचा सामना आपण पाहतोय. 25 धावा आहेत. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. गुड बॉलिंग. बॅटवर चेंडू आला नाही. धाव घेण्याची तयारी. रनआउट 25 झालेत आणि आता 26 धावा करायचे. 26. विजयासाठी धाकटी पंढरी खोपोली संघाला 40+ ला बामण डोंगरी चॅम्पियन व्हायचं असेल तर 26 धावा कराव्या लागतील. फायनलचा सामना. प्रथम पारितोषिक 30,000 ट्रॉफी. सेकंड प्राइज 15,000 ट्रॉफी. थर्ड प्राइज या स्पर्धेमध्ये 7,500 आणि ट्रॉफी. चतुर्थ पारितोषिक 7,500 आणि ट्रॉफी.
असे नामांकन या स्पर्धेचं. विजयासाठी 26 धावांचं टार्गेट. चार संघांमध्ये आपण पाहतोय 4 पारितोषिक. हो, शेवटी अगदी पाऊस आला ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो. चला, विनिंग टार्गेट. मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. अंपायर्स मॅच ऑन ठेवा, आपण कुठेही जाऊ नका. सामना सुरू करू लगेच. विजयासाठी टार्गेट असेल 26 धावेची गरज. चला, मॅच ऑन ठेवा. टार्गेट विजयासाठी 26. मॅच ऑन. पहिला चेंडू पाठवर आला नाही. सामना महत्वाचा असेल. अगदी आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो शेवटी पाऊस हवा होता आणि त्या पावसाने हजेरी दाखवली. पावसाळी रबर बॉल क्रिकेट यासाठी ओळखला जातो आणि हा योगायोग फायनलमध्ये हा योगायोग पाहतो. धाव सोडण्याची तयारी. डीपकडे खेळून काढला. इशारा येईल. अंपायर सिग्नल आणि या चेंडूवर मिळतील 4 धावा. चौकार. शेवटला पाऊस आला आणि बऱ्यापैकी वातावरण आता मस्त थंडगार वातावरण आणि त्याचा आनंद घेत असताना काही खेळाडू. विनिंग टार्गेट 26. 4 धावा आहेत धावफलकावर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तेजस मात्रे आपण पाहतो फिल्डिंग करताना तिथे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट. काही आमचे खेळाडू आज 40+ धाकटी पंढरी. चला, लक्ष वेधूया मॅच कडे. धावसंख्या धावफलकावरती टोटल 5. टार्गेट 26. आज धाकटी पंढरी 40+ या संघाने सुद्धा चांगला खेळ दाखवला. षटक हाताळतोय जीत खोत. जीतला पाहूया. आणि हा फटका जरूर केलाय. सुंदर स्ट्रोक. दिमागदार. आज खुश केलं. आज डावाची सुरुवात निलेश मार्फत आपण पाहतो. आज षटकार. धावफलक पुढे सरकलेत 11 धावा. बामणडोंगरी विरुद्ध धाकटी पंढरी खोपोली हा संघ. एकूण धावसंख्या टोटल आतापर्यंत 11 धावा आहेत. एकूण धावसंख्या 11. 26 करायचे. निलेशच्या बॅट मधून आपण पाहतोय हा षटकार आला. एक चौकार नरेशच्या बॅट मधून. जीत खोत एक युवा गोलंदाज आहेत. बामणडोंगरीसाठी अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यात. अनेक वेळा आपण टेनिस क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धांमध्ये या गोलंदाजाला पाहिलं. आणि जीत विरुद्ध आक्रमण करणं एवढं सोपं नसतं आणि त्या जीतवर चढवलेला हल्ला धाकटी पंढरी 40+ या संघानं. धावसंख्या 12. 12 रन्स. जीत खोत समोर खेळण्यासाठी सज्ज असेल. निलेश. नाही, आक्रमणाचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट केली जाईल. चेंडू गेला नियोजित स्थळी. डिक्लेअर झोन मध्ये धाव मिळणार 1. टोटल रन्स. एकूण धावा 13. 13 रन्स. 7 चेंडू आणि 13 धावेची अजूनही गरज आहे. 7 चेंडू आणि 13 धावा.
एकूण फलक टोटल 26 टार्गेट, धावा झाले 14, विनिंग कॅल्क्युलेशन 1 षटकानंतर आता 6 बॉल 12 धावेची गरज, 6 चेंडू आणि 12 धावा. चला मॅच सुरू ठेवा, विनंती असेल आपल्याला. सहा चेंडू 12, 14 झालेत. कंपल्सरी चेस या स्पर्धेतील नियम सुद्धा आहे. यस, सामना कोण जिंकेल? शेवटचं षटक. क्रिश आक्रमण होत असताना डीप कडे कडून काढले, धाव घेण्याची तयारी, नक्कीच धोका होता मात्र नाहीये. 2 धावा, टोटल रन्स, एकूण धावफलक संघ पोहोचलाय. संघाची धावसंख्या 16. आता चेंडू शिल्लक 4 बॉल आणि 10 ची गरज. एक मोठा फटका पाहिजे. धाकटी पंढरी 40+ या संघाला चॅम्पियन. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक कोण होणार विजेता? 4 बॉल, अगदी काही मिनिटांमध्ये निकाल स्पष्ट होईल. गोलंदाज क्रिश 4 चेंडू त्याचे बाकी आहेत. समोर खेळण्यासाठी उभा आहे फलंदाज नरेश निलेश. या जोडीनं मैदानावर जो खेळ आज दाखवला आणि आता त्याला शेवट गोड करायचे. 4 मध्ये 10. ऑन साइडला डिक्लेअर झोन मध्ये 3 बॉल 9 ची गरज. 3 बॉल आणि 9. सामना फायनल आहे. चॅम्पियन कोण होणार? 3 चेंडू 9 धावेची गरज. रंगतदार लढत मैदानावर रंगत्या. 3 चेंडू आणि 9 धावा. समोर निलेश षटकाराने त्यांनी सुद्धा डाव सावरला होता, तो खेळेल. स्ट्रायकर एंडला गरज असेल. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 3 मध्ये 9. फायनलचा सामना इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. ओ गुड बॉलिंग डॉट आणि आता दबाव वाढलाय. 2 चेंडू आणि 9 धावेची गरज. 2 चेंडू आणि 9 धावा. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2 चेंडू फायनल मध्ये आपण एन्जॉय करतो. प्रेक्षक वर्गांचे धन्यवाद. 4 दिवस ही स्पर्धा आपण पाहिली. त्या प्रेक्षक खेळाडू सर्वांचा आम्ही आभार मानतो. आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. चेंडू शिल्लक, आता चेंडू शिल्लक 2 आणि 8 धावेची गरज. हा निर्णायक चेंडू आहे. हा निर्णायक चेंडू. 2 चेंडू 8 धावा. अशी अटीतटीचे सामने पाहिल्या आणि फायनलचा सामना आहे. 2 बॉल 8. काय येऊ शकतो? पावसाळी रबर बॉल क्रिकेट. हा चेंडू सिंगल पूर्ण केले. 2 धावेसाठी प्रयत्न होईल. 2 धावा मिळणार का? आणि ओहो ओहो 2 धावा. एकदा टाळ्या होऊ द्या. फायनल आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवर सामना रंगला. असा सामना आपण पाहिला तर शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. VBP पनवेल 40+ आणि ओमसाई न्यू पनवेल. तसा सामना, तीच पुनरावृत्ती. फायनलचा सामना कसा असावा तोच रंगतोय. 1 बॉल 6 ची गरज. चला शेवट गोड करत आहे. प्रेक्षक खेळाडू टाळ्या येऊ द्या या चेंडूसाठी. शेवटचा सामना खोपोली का बामणडोंगरी? धाकटी पंढरी खोपोली 40+ का चॅम्पियन होणार? सिद्धार्थ 11 बामणडोंगरी. 1 बॉल 6. 1 बॉल 6 आणि धाकटी पंढरी ठरलाय बॅटच्या मधोमध. तुफानी अल्ला दाखवून दिलं आज या धाकटी पंढरी तालुकानीय 40+ संघानं. आमच्या नावाचा दबदबा. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या नरेश आणि निलेश साठी. गुड बॅटिंग अभिनंदन. चला आपण बक्षीस समारंभाकडे लगेच वळणार आहोत. धाकटी पंढरी संघाचं आपण कौतुक करूया. चांगला खेळ जरूर पाहायला मिळाला.